शॉपच सापडलं नाही, आता अंधार पडायला लागला, पण पुत्र प्राप्ती व्हायची या आनंदाच्या भरामध्ये त्या ठिकाणी आता पुत्र प्राप्ती करायची. वशिष्ठांनी सांगितलं आपल्याला की पुत्र प्राप्ती होईल, पण आपल्याला यज्ञ करायचा, शॉपर पाहिजे. मग अंधार झाला, अंधार झाल्यानंतर आता रात्र त्या ठिकाणी व्हायला लागली. होत असताना महाराज काका 12 वाजल्या. 12 वाजल्यानंतर असं लक्षात आलं की आता कुणी यायला तयार नाही. पण मग काय करावं, एक सरोवर पाहिला आणि सरोवराच्या कडेला जाऊन त्या ठिकाणी बसले. झाडे आणि त्या झाडामध्ये जाऊन दशरथ राजा बसला. पण झाला असं, त्या टायमामध्ये या ठिकाणी श्रावण बाळ आपल्या अंध माता पित्याला घेऊन येतात आणि येत असताना महाराज अंध माता पित्याला घेऊन येत असताना झालं असं की त्या सरोवराच्या आजूबाजूला आई वडिलांना खाली त्या ठिकाणी बसवलं, ठेवलं. आता म्हणले थकलो, आता काही थोडा आराम करू. आणि आराम करत असताना महाराज झालं असं, ऐका, श्रावण बाळाचे आई वडील त्या ठिकाणी म्हणतात, हे बाळा 2 दिवस झाले पोटामध्ये अन्न नाही, ठीक आहे, पण बाळा पाणी पिण्याची खूप इच्छा आहे रे. आता ते जंगल होतं, कारण श्वापद पाण्यासाठी दशरथ राजा कुठं आला होता, जंगलामध्ये. आणि मग महाराज म्हणतात की बाबा त्या ठिकाणी आई वडील म्हणतात, हे बाळा मला पाणी प्यायचं रे, तेवढं पाणी घेऊन ये. आणि मग श्रावण बाळ म्हणतो ठीक आहे. आईला बसवलं, वडिलांना बसवलं आणि बसवल्यानंतर श्रावण बाळ निघून गेला. आणि गेल्यानंतर पाहतो कुठं सरोवर भेटते का, सरोवर भेटलं. आता सरोवर भेटल्यानंतर झालं असं, हातामध्ये कमंडलू होता. कमंडलू रात्रीच्या 12चा प्रसंग आहे आणि रात्रीच्या 12च्या वेळेस तो कमंडलू हातामध्ये घेऊन श्रावण बाळ चालतो. चालत असताना पाणी दिसलं, मनामध्ये आनंद झाला. आनंद झाल्यानंतर त्या पाण्यापर्यंत गेला आणि पाण्यापर्यंत गेल्यानंतर त्या ठिकाणी दशरथ राजा झाडामध्ये बसलेला आहे. पण अशा स्थिती बसलेला आहे की तिथे कुणाला दिसणार नाही. श्रावण बाळ पाण्यापाशी गेला, पाण्यामध्ये पाय टाकले, गुडघ्यापर्यंत पाणी येईल अशा पद्धतीने उभा राहिला. झाला असं, ते कमंडलू पाण्यामध्ये बुडवलं. बुडबुड बुडबुड असा आवाज आला. पण इकडे दशरथ राजाला असं वाटलं की कुणीतरी श्वापन मात्र आले. दशरथ राजाने धनुष्याला बाण लावला, ती प्रतिज्ञा अशी वडली, संदेशीने बाण सोडला. जसा बाण सोडला तसा श्रावण बाळाच्या छातामध्ये बसला. ऐक म्हणून ओरडला आणि श्रावण बाळ उलट्या स्थितीमध्ये पडला. महाराज पडल्यानंतर महाराज दशरथ राजाला लक्षात आलं की कुणीतरी श्वापद नाही तर ही मनुष्य वेणीचं कोणीतरी माणूस असेल, कुणीतरी त्या ठिकाणी मनुष्य प्राणी आहे. दशरथ राजा खाली उतरतो. खाली उतरल्यानंतर पाहतो तो कुणीतरी युवक आहे, कुणीतरी मुलगा खाली पडलेला आहे. पडलेल्या प्रसंगामध्ये पाहत असताना तो कमंडलू पाण्यामध्ये भरलेला आहे. तर आता आई वडिलांना पाणी पाजायचंय, माझी इच्छा आहे आई वडिलांना पाणी पाजायची. तो कमंडलू अर्धा सांडतो महाराज, पण पाणी तो कमंडलू हातामध्ये धरला आणि तो बाण जो सोडलेला एका हाताने तो बाण धरलेला आहे. काका बाण धरलेला बाण बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. जसा बाण बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो तसा रक्ताची उसळी बाहेर येते. अंगावरती